रस्त्यांचं आहे ते राजकारण घडताना पाहायला मिळते। उद्धव ठाकरे म्हणतायत की जितके खड्डे आहेत तितका दंड आकारला पाहिजे, नाहीतर गणेश पथकांना त्यांनी आव्हान केलं की तुम्ही त्याला ते खड्डे मनपाचं ते बोलताय। राजकारण सोडून राजकारणाच्या बाहेर जाऊन माननीय गडकरी साहेबांनी याच्यासाठी जो आता मुख्य रस्त्याबद्दलचा मुंबई गोवा त्याबद्दलचा जो महत्वाचा विषय घेतला, मी आता स्वतः वैभव नाईकांना मला कळलं, ते काही त्यांना माहिती नव्हतं, मी माझ्या ईडीओला सांगितलं ते आंदोलन करता त्यांना माझ्याशी चर्चा करायला बोलवा आंदोलन करण्यापेक्षा, आणि मी गडकरी साहेबांशी बोलणं करून दिलं। मला हा थोडा दुर्भाग्य आहे, राज्यात देशातले सर्व रस्ते झाले, मुंबई गोवा रस्ता दुर्भाग्याने अडला, पण मला विश्वास आहे की जे आता नितीन गडकरी साहेब बोलले 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी सांगितलं मला काही करून 3 महिन्यात ते वॉर लेवलला रस्ता पूर्ण करणार आहे। राहिला प्रश्न आता राजकारणाचा, तर राजकारणामध्ये खूप काही बोलता येईल ते, पण ते बोलायचं नाही। पण उद्धव ठाकरे जी वक्तव्य करताय की मंडपासाठीचा दंड आहे तो देऊ नका, काय मंडपाला खोदाईसाठी जो दंड असतो तो देऊ नका, तर या रस्त्यावरती दंड खड्ड्यावरती ठीक आहे, त्यांना राजकीय बोलायचं असतं म्हणून बोलतात, त्यांची भूमिका राजकीय बोलायची आहे। पण पालकमंत्री पदाचं नाराजी नाट्य कधी संपणार आहे? कारण आता सिंधूर मध्ये पालकमंत्री आहे, नाशिकचं झेंडा आपण सिंधूर मध्ये गिरीश महाजनांकडे दिलं, गोंदियाला चंद्रपूरकरांना पाठवण्यात येतो, मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली। प्रभात लोढा दिला जाते, हे झेंडा वंदना करता केलेली व्यवस्था असतं। प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री, माझ्याकडे 2 जिल्हे अमरावती आणि नागपूर, अमरावतीला कोणाला तरी मंत्री मोदायला पाठवावं लागेल, मला नागपूर करावं लागेल। ज्यांच्याकडे 2 जिल्हे आहे, ज्यांच्याकडे समजा आता रायगड आणि नाशिकला पालकमंत्री पदाचा तिढा आहे, तर हा सुटण्यापर्यंत पर्याय व्यवस्था आपण झेंडा वंदनाची करतो। नाशिक जिल्ह्यात 7 आमदार असतानाही मला गोव्याला पाठवले, नाराजी व्यक्त केली। कोणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्र्यांना ज्या ज्या जिल्ह्यात पाठवायचं असतं त्या जिल्ह्यात जावंच लागतं, मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकार असतात, त्यामुळं अशा विषयात नाराजी व्यक्त करायची गरज नसतं। माननीय भुजबळ साहेबांनी त्यांना काही मुख्यमंत्र्यांशी बोलतील जे बोला असते, पण जेव्हा आपण राज्य म्हणून काम करतो तर मी सिंधूरमध्ये जावंच लागेल। आज मला महसूल काम करायचं आहे, मला जर उद्या मुख्यमंत्र्यांनी पाठवलं नंदुरबारला मला जावं लागेल। शेवटी माननीय मुख्यमंत्री राज्याचे हे शेवटी जे ठरवतात, राज्याचे मुख्यमंत्री शेवटी अंतिम निर्णय घेतात, त्यामुळं ज्यांना जिकडे जिकडे पाठवलं असेल तिकडे जावं लागेल, मलाही जावं लागेल। भरतचंद गोगावले यांची झेंडावंदन करण्याची इच्छा आहे, त्यांची इच्छा कधी होईल? तर मंत्रिमंडळाचा संपूर्ण निर्णय घ्यायचा अधिकार, आणि मी सांगितलं पालकमंत्र्यांचा अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे, आणि शेवटी एकनाथजी, अजित पवारजी, देवेंद्रजी, मी समन्वय समितीमध्ये आहे, मी त्या समन्वय समितीचा भाग आहे, तर याच्यामध्ये लवकरात लवकर याच्यामध्ये कसा निर्णय करता येईल, शेवटी काही एक पाव माग घ्यावा लागेल, एक पाय पुढे जावं लागेल, पण निर्णय करावा लागेल तो आम्ही करू, लवकर करू। मंत्रीपद जाऊन सुद्धा आता 5 महिने होत आले, तरी देखील धनंजय मुंडेंनी शासकीय निवासस्थान सोडलं नाहीये। त्यांचं मुंबईमध्ये अलिशान घर आहे, तरी देखील ती मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते घर सोडण्याचं म्हणतात, काय सांगा? धनंजय मुंडेशी बोलू लागेल। धनंजय पाटलांनी असं म्हटलंय की धनंजय मुंडेशी बोलू लागेल, मला माहिती नाही, तुम्हालाच बोलू लागेल। धनंजय मुंडेजी तुमच्या त्या भागातले प्रतिनिधी जे आहेत ते बोलतील, त्यांना की काय पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये यापूर्वी वाद झाला होता, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सुरू झाली होती। आज तुम्ही सिंधुदुर्गाच्या दौऱ्यात कसा तोडगा काढणार? यापूर्वी वाद होणार आहे, कुठला वाद? पक्षप्रवेशावरून वाद झाले होते, तक्रार सुद्धा झाली होती। कुठला वाद आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षप्रवेश, ज्या पक्षात जात त्या पक्षात काम करतो। नाही, पण आपले इथे जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत सन्माननीय प्रभाकरजी सावंत, त्यांनी त्याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि त्यांचं लक्ष वेधलं, त्याबद्दल आपण काय सांगाल? मला याच्याबद्दल आता प्रभाकर सावंत माझ्याशी बसणार आहे, त्यांच्या ऑफिसमध्ये मी जाणार आहे, तेव्हा त्यांच्याशी बोलतो काय इश्यू आहे। समुद्र खाण्यावरून आज मुंबईमध्ये मराठी किरण समितीनं आंदोलन केलं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले, त्यांना ताब्यात घेतलं, मात्र जैन समुदायाने यापूर्वी आंदोलन केलं, त्यांना मात्र आहे की त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले। मला याच्याबद्दल थोडा अभ्यास करावा लागेल। सिंधूरचं काय असेल तर विचारा, आता सिंधूरला आलो आहे। 15 ऑगस्ट साहेब 3 दिवसाचा दौरा होता आपला खाजगी असं म्हणताय, मात्र जे आपल्याला काही मिनिटांपूर्वी भेटायला आले
त्यांनीच आपल्या भाषणामध्ये असा आवाज उठवला की बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनी बघायला आले आहेत आणि त्यांचा खरेदी करण्यासाठी आले असा आरोप केला. असं आहे, मी युरोपमध्ये जाण्यापेक्षा काश्मीर म्हणजे युरोपमध्ये जाण्यापेक्षा विदेशात जाण्यापेक्षा माझ्या परिवारासोबत 2 दिवस मी सांगितलं, मी आंबोलीमध्ये 1 दिवस राहिलो, 1 दिवस तारकर्लीमध्ये राहिलो, 1 दिवस आपला वेंगुर्ल्यात राहिलो, अरवलीमध्ये. आणि आज मी दिवसभर शासकीय कामकाज, मी एवढं सरकारी यंत्रणा वापरली, पोलिसाचे लोक होते, ED होते, तहसीलदार होते, तर मग शासकीय कामकाज 1 दिवस आपण सरकारचाही शेवटी खाजगी पैशाने जर राहिलो तरी सरकार काम केलं पाहिजे, म्हणून आज सरकारी काम करतोय. त्यांना असं वाटतं की कुठं गुंठ्यान जमीन घेतली असेल किंवा असा, याच्यापेक्षा पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. मी कोकण, माझ्या परिवारानं विचार केला होता की कोकण आमचे 2-3 दिवस कोकणात आम्हाला घेऊन चाला, तर माझ्या परिवाराची खूप इच्छा होती कोकणात राहायची, म्हणून मी आलो होतो. हे फालतू आहे, त्यांना जे आरोप करत ते करू द्या. माझ्या नागपूरशिवाय माझ्या कुठेही दुसरीकडे जमीन नाही आहे, ना घर नाही. मारहाण प्रकरणी 3 महिने शिक्षा झाली आहे, आता सुप्रीम कोर्टामध्ये हे मागणार आहे. काय बच्चू कडूंनी मारहाण जी केली होती त्या प्रकरणी त्यांना 3 महिन्याची शिक्षा झाली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आता सुप्रीम कोर्टामध्ये जातात. काय त्याच्या अपडेट? नाही, बच्चू कडूने जे काही मारहाण केली त्याच्यापूर्वीचे प्रकरण मला माहिती आहे. मला एकच वाटतं की कोर्टाने जे काही निरीक्षण नोंदवले किंवा कोर्टाने जे काही आदेश दिलाय तो त्याचा मान करावाच लागेल, सन्मान करावा लागेल, पण त्यांनाही मुभा आहे अपील करण्याची. पण सार्वजनिक जीवनात, राजकीय जीवनात किंवा तुमच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करू नये. मारहाण करून कधीच प्रश्न सुटत नाही, आणि त्यांनी त्या काळात ती मारहाण केली, त्यावर त्यांना शिक्षा होत आहे. पुढे सुप्रीम कोर्टात जातात आहे, तर ते सुप्रीम कोर्ट ठरवेल, कोर्टाच्या शेवटी निकाल येईल. पण मला त्यांना काही सल्ला द्यायचा अधिकार नाही आहे बच्चू कडूंना, पण एवढं मात्र नक्की म्हणेल की कुठल्याही लोकप्रतिनिधीला, शासकीय अधिकाऱ्याला मारहाण करून प्रश्न सोडवणे ही काही आपली लोकशाही नाही आहे. असं म्हणतात मांस विक्री हा बंदी प्रकार आहे, महाराष्ट्राला नपुंसक बनवत आपल्या राज्याला नामांतर मागे घ्यायचं म्हणतात संजय राऊत. नाही, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बोलताय तुम्ही की राज्यात म्हणताय? बऱ्याच महानगरपालिकांनी 15 मांस विक्रीवरती बंदी घातली, मटण विक्रीवरती बंदी. बऱ्याच महानगरपालिकेत कल्याण डोंबिवलीमध्ये जास्त वाद पेटला. नाही, कल्याण डोंबिवलीमध्ये याच्यापूर्वी काही सरकारने 2-3 सरकारने मागच्या काळात, त्याचे नाव घेतलं तर राजकारण होईल. शरद पवार साहेबापासून इतिहास काढला ना, कितीतरी वेळा काय काय आदेश झाले. तर आपण सर्व आदेशाचा अभ्यास करा आणि मग त्याच्यावर एकत्रित तुम्ही. एक प्रश्न आहे. काल कॅबिनेट बैठक झाली, या बैठकीला उपमुख्यमंत्री भरत गोगावले असतील आणि एकनाथ शिंदे असतील, हे सगळे गैरहजर होते. त्यावरून असं बोललं होतं की एकनाथ शिंदे नाराज आहेत. मी काल 1 दिवस सुट्टी घेतली होती. असं आहे, जेव्हा एखादा विषय त्या खात्याचा नसतो तेव्हा एखादा सुट्टी मुख्यमंत्र्यांना मागू शकतो आपण. मी सुट्टी मागितली माननीय मुख्यमंत्र्यांना. तर एकनाथ शिंदेजी श्रीनगरमध्ये आहे, त्यामुळे ते एखाद्या बैठकीला नाही आले म्हणून ते नाराज झाले, असं बरोबर नाही आहे. एकनाथ शिंदे हे कधीच नाराज नव्हता. योग्य पद्धतीने महायुतीचा धर्म पाळणारा एक सच्चा, इमानदार, बाणेदार कार्यकर्ता आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंना तुम्ही त्यांच्या एखाद्या बैठकीत न येण्याचं, महायुतीमध्ये काहीतरी गडबड झाली मोठी, हे आमच्याकडे महाविकास आघाडी सारखं काम नाहीये. आम्ही या ठिकाणी जे आहे, माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, जेव्हा एकनाथजी मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्रजींनी, आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री तेव्हा एकनाथजींनी, अजित पवारांनी, सर्वांनी म्हणून या राज्याच्या 14 कोटी जनतेच्या विकासासाठी काय केलं पाहिजे याच्याकरता काम करणारं आमचं सरकार आहे. हे नाराजी नाट्यवालं सरकार नाहीये. त्यामुळं असा विचार तुम्ही करू नका, महाराष्ट्राची जनताही करणार नाही. तुम्ही काळजी करू नका. आता महायुती 237 घेऊन आहे, पुढच्या वर्षी महायुती 2029 मध्ये 250 घेऊन राहणार आहे. साहेब आता त्याला धरून साहेब आता की एकनाथ शिंदे आहेत म्हणून महायुती सत्तेमध्ये आहे असं विधान काल मंत्री उदय सामंत यांनी केलं आणि तरी भाजपला डिवसलंय, त्यांना काय तुम्ही उत्तर द्याल? सर्वांनीच एकत्र काम केलं आहे.
माननीय एकनाथ शिंदेजींनी एक मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकार बसवण्याकरता आणि शिवशाहीचं हिंदुत्वाचं सरकार आणण्याकरता भूमिका घेतली, ती मोठी भूमिका घेतली एकनाथ शिंदेजींनी. म्हणजे एकनाथ शिंदेजींनी भूमिका घेतल्यामुळंच या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं. आणि आम्ही सुद्धा आमच्या देवेंद्रजींनी एवढं मोठं बहुमत असताना आम्ही डेप्युटी सीएम पद त्यावेळेस एकनाथ शिंदेजी इतकं मोठा त्यांनी हिंदुत्वाचं सरकार आल्यामुळे आम्ही एक पाऊल मागायला आलो. कारण शेवटी हिंदुत्वाची लढाई होती, विचाराची लढाई होती. आणि आता मात्र जे मॅन्डेट आलाय त्या मॅन्डेटवरही सर्वसाधारण एकमत झालं एकनाथजी आणि सर्वांचं की भाजपला 37 सीट मिळाल्या आहेत, तर त्यामुळं भाजपाने मुख्यमंत्री व्हावं, एक देवेंद्रजींनी व्हावं. त्यामुळे याच्यात काही नवीन नाही आहे. आणि एक गोष्ट करूया उदय सावंत की तेव्हा जी भूमिका घ्यायला पाहिजे होती, महत्वाची भूमिका एकनाथ शिंदेने घेतली. आणि आता आपलं सरकार आलं तर आपल्या सरकारने आता मात्र एकनाथजींनी भूमिका घेतली की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.